तुम्ही पुढच्या विधानसभेचे विचारताय 23 तारखेला काय होईल यासाठी आपण इथे बसलेलो आहोत। मला जरी व्यक्तिशः वाटत असलं की महाविकास आघाडीचं सरकार येईल म्हणजे पुन्हा एकदा येईल, त्याकरता 23 तारखेला आपल्याला थांबायला लागेल। कारण माझा अंदाज होता की 180 पर्यंत मतदान म्हणजे सीट्स निवडून येतील महाविकास आघाडीच्या। आणि आता चित्र असं दिसतंय की सरासरी 45% ही मुंबईतलं मतदान आहे, या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांना या कमी मतदानाचा फटका बसतोय की काय अशी एक शंका यायला लागलेली आहे। त्याचप्रमाणे कोकणात चांगलं मतदान झालंय, पण कोकणात फार सीटा नाही आहेत। फार सीटा ह्या विदर्भात आहेत आणि तिकडे मतदान कमी झालेलं आहे। मराठवाड्यामध्ये मतदान थोडं बरं आहे, पण फार समाधानकारक आहे, म्हणजे सगळीकडे 55-60% आसपास आहे। आता मुद्दा असा, कमी मतदान झालं तर फायदा कोणाचा याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू। पुढची विधानसभा यापूर्वी आपल्याला अमित शहांचे एक मत विचारात घ्यावं लागेल। त्यांचं म्हणणं होतं की भाजप पुढच्या वेळेस एक हाती सत्ता घेईल आणि आमचा मुख्यमंत्री भाजपचा असेल, हे त्यांनी आत्ताच सांगितलं। म्हणजे एकनाथ शिंदेने त्यांनी एक प्रकारे दम दिला की नाही नाही आत्ता काही सांगत नाही मी, आम्ही त्याग केलेला आहे, 29ला आम्ही एक हाती करू। आत्ता जेव्हा अधांतरी सगळं आहे तर पुढचं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। आत्ता गेम इलेक्शन कमिशनने कुठे कुठे काय काय केलं हे आपल्याला बघायला लागेल। आपल्याला अदानीने मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये त्याला जे काही एकनाथ शिंदे आणि भाजप गव्हर्नमेंटने दिलेले आणि देऊ केलेले आहे त्याच्या संरक्षणार्थ मोदी साहेब कशा हालचाली करतात ते बघायला लागेल। आणि कमी मतदान होण्याचा एकूण परिणाम हे सरकार महाविकास आघाडीचं होणं असं जरी आपल्याला वाटत असलं, असं जरी चिन्ह असलं, तर कमी मतदान होणं याचं विश्लेषण करावं लागेल। कारण कमी मतदान हे 2-3 पद्धतीने होऊ शकतं। मुंबईसारख्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही मतदानाला जाऊच नका म्हणून पैसा करण्यात आलेला असेल तर तुम्ही काय करू शकाल। कारण धारावी सारख्या ठिकाणी जर 45% मतदान झालं असेल आणि धारावीचा विषय हा महाराष्ट्रात अग्रस्थानी आलेला होता शेवटच्या 2 दिवसामध्ये, आणि तो खरोखर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि तिथे मतदान 45% असेल तर आपल्या सर्वांना कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल की नेमका हा गेम काय चाललेला आहे। आणि मुंबई कमी मतदान झाल्यानंतर हँगिंग किंवा त्रिशंकू अशा तऱ्हेची विधानसभा आता जर निर्माण होत असेल तर पुढच्या विधानसभेच्या गप्पा करायला नको। कारण मिड टर्म इलेक्शन या दृष्टीने जर काही हालचाली होत असतील तर ते बघायला लागेल असं माझं मत आहे। मला एक नवीन आकडेवारी आलेली आहे धारावीच्या संदर्भात।